भोरमध्ये ईव्हीएमची पूजा करत आरती करण्यात आली आहे। ईव्हीएमला हळद कुंकू वाहण्यात आले आणि पूजा करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या नियमांचं इथे उल्लंघन झालेलं आहे, त्यामुळे आता इथे काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भोर नगरपालिका मतदान केंद्रांवरचा हा प्रकार आहे। भोरमध्ये मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन झाले। तिथे ईव्हीएमला हळद कुंकवानं त्याची पूजा करण्यात आली, आरती करण्यात आली आणि त्यानंतर ही मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावरचा हा धक्कादायक प्रकार आपण पाहतोय। या ईव्हीएमला हळद कुंकू घालण्यात आलं आणि त्याचबरोबर आरती करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात काय नेमकी पावलं उचलली जातात, काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर भोर नगर परिषदेमधला हा व्हिडिओ आपण पाहतोय। मतदान केंद्रावर धक्कादायक प्रकार घडलेला आहे। ईव्हीएमची पूजा करण्यात आलेली आहे, हळद कुंकू वाहण्यात आले आणि त्याचबरोबर आरती सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता त्या संबंधितांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आज राज्यामध्ये निवडणूक होते, मतदान सध्या प्रक्रिया पार पडत आहे आणि यामध्ये काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झालेला आहे, मतदान प्रक्रिया खोळंबलेली आहे, तर काही ठिकाणी मतदार याद्यांचा सुद्धा घोळ पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागतोय।